आपल्याला वाटणाऱ्या एका डिझर्विंग स्ट्रॉंग सदस्याचे नाव बहुमताने जाहीर करायचे आहे. याचाच अर्थ एका स्ट्रॉंग सदस्यासाठी आपण उघडाल एक शॉर्टकटचे दार, जे त्या सदस्याला देईल कॅप्टन्सीचा फायनल राऊंड खेळण्याची संधी. तर इतर 4 सदस्य आपापसात खेळून मेहनतीने ती संधी मिळवतील. पिच करायचंय कोणाला? तुम्हाला माहितीये की पहिल्या आठवड्यापासून आता 12व्या आठवड्यापर्यंत मी प्रत्येक आठवड्यात खेळत आली आणि प्रयत्न प्रत्येक वेळी कॅप्टन होण्याचा केलेला आहे. आणि कुठलेही असू दे, टास्क असू दे, घरातले मुद्दे असू देत, घरातलं काम असू दे, मी कधीच माघार घेतलेली नाहीये. सो मला असं वाटतं की एक चान्स मला दिला पाहिजे, जेणेकरून मीही कॅप्टन होण्याच्या रेसमध्ये पार्ट घेऊ शकेन. मला असं वाटतंय मी 2 वेळा कॅप्टन झाली आहे. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मी आहे स्ट्रॉंग, मी त्या पद्धतीने खेळते. कॅप्टन झाल्यानंतर मी माझ्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पडते. पहिल्या आठवड्यामध्ये कॅप्टन बनण्यासाठी मी अक्षरशः रडत होते, का तर एक नाव इतिहासातला पहिला कॅप्टन सीझन 6ची, पण मला इतिहासातलं म्हणजे 6व्या सीझनचं शेवटचं कॅप्टन तरी व्हायचंय आणि माझी ती हॅट्रिक असेल. सो मला तुमचा सगळ्यांचा सपोर्ट हवाय त्यासाठी. कॅप्टन्सीसाठी मला वाटते घर सुरळीत चालवणं पण महत्वाचं आहे, तर ते मी पूर्ण प्रयत्न करणार. सगळे रूल्स अँड रेग्युलेशन सगळ्यांकडनं फॉलो होत आहेत, आता याचं मी डेफिनेटली पूर्ण ट्राय करणार. तर प्लीज कन्सिडर दिस. आणि मी माझ्या मते डेफिनेटली मी स्ट्रॉंग आहे. तू काय नवीन करणार? कॅप्टन झाल्याचं काय नवीन करणार? काहीतरी नवीन जर होणार तर मी आता सांगून ते मला नाही करायचंय, पण डेफिनेटली नक्कीच काहीतरी नवीन होणार. असं काही जे आतापर्यंत नाही झालंय. आय एम शुअर अबाउट इट. वेगळं सांगायची गरज नाहीये. तुम्ही तिघं तिकडे उभे आहात, तुम्हाला तिघांना माहितीये तुम्ही तिघंही सुज्ञ आहात, विचारी आहात, चांगला विचार करता आणि यापुढेही चांगला विचार कराल या बाबतीत, तर तुम्ही योग्य निर्णय घ्याल अशी खात्री आहे. जास्त नाही. मी स्वतःला एक तर खूप स्ट्रॉंग प्लेअर समजते. मला तुम्ही ऍग्री करा, डिसऍग्री करा, आय डोंट केअर, पण मी स्वतःला खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट समजते. त्याचसोबत माझी जी मागची कॅप्टन्सी होती, असं मला कळालं होतं की ती फ्लॅट गेलीये, तर मला एक चान्स हवाय. ती कॅप्टन्सी जशी झाली होती, काहीतरी वेगळं करायचा चान्स हवाय. सोबतच इम्युनिटीची गरज आहे. मी तसाही विचार करते की जर तुम्ही नाहीच दिली ही संधी, तरी मी मेहनत करून ते कमवीनच, पण कन्सिडर करा. मला अगोदर सांगितलं आम्ही काय विचारू, तू डोंट केअर, तर आता आम्हाला तुला कसं केअर करायचं? नाही, काही विचारू शकतेस. नाही, कसं विचार? ऐक, तू ऐकलं नाहीस. मी बोलले की मी स्वतःला स्ट्रॉंग कंटेस्टंट समजते, हे माझं मत आहे. मी हे स्वतःबद्दल बोलते. तुम्ही ह्या गोष्टीला ऍग्री करा नका करू, आय डोंट केअर. आय डोंट केअर बोललं ते बरोबर pitch मध्ये बसत नाही. असं केअर म्हणून आम्ही इथे उभा आहोत. इफ यू डोंट केअर व्हाय आर यू पिचिंग? या तू तुझं फक्त पीच कर, आम्ही ऐकतोय सगळ्यांना. हा तेच, मग मला एक संधी हवी आहे पुन्हा एकदा कॅप्टन बनायची. काहीतरी वेगळी कॅप्टन्सी तुम्हाला सुद्धा अनुभवायला मिळेल माझ्याकडून. सगळ्यात पहिलं तर मी राखीला स्वतःसारखं सरळ करायचा प्रयत्न करेन. ते होणार नाही कोणाकडनं. चला डिस्कस करा. 4 मुली आहेत, ते कॉन्टेस्ट करू शकतो. तुम्हाला हो, मला वाटतं दीपालीला कधी चान्स भेटला नाही आणि रेवाला पण. रेवा आहे, रेवानी पण मी दीपालीला प्रेफर करेन की आतापर्यंत ती एक स्ट्रॉंग प्लेअर नसली आहे. लोकांना वाटत नसेल स्ट्रॉंग आहे का नाहीये, पण मी तिच्या क्लोज आहे पहिल्या दिवसापासून. मला या शो मध्ये काय वाटतं, स्ट्रॉंग आणि वीक मी एकाच पद्धतीने बघतो, स्ट्रेंथ ऑफ कॅरेक्टर म्हणून. मलाही आवडते की ती कॅप्टन व्हावी. मला पर्सनली असं वाटतं की सागर आपला गेम खूप वर केला. सागरचं गेम आपल्याला मी पण अग्री करतो. आता सागरला उमेदवारी दिली तर बाकी 4ही मुली कॉन्टेस्ट करू शकतात उमेदवारीमध्ये सेकंड राऊंड मध्ये. त्यातून एकही पण तुम्ही खात्यामधून पण 3 मुली आहे, एखादं नाव घेऊ शकता. तर दीपाली मला स्ट्रॉंग वाटते. रेवा तिघांमध्ये थोडस एक बॉन्डिंग आहे. अजून एक आहे की दीपाली या वीक मध्ये पण नॉमिनेटेड नाही, तर जर आपण तिला उमेदवारी दिली तर सरळ 14 वीकला जाते. 2 वीक तिला आरामात भेटतात, म्हणून मला दीपाली नको. मग तिला सरळ आपण देतोय लाडू हातात, खा. आणि सागर दादाला मी एक फायनलिस्ट बघतो. हेच ना, हीच अपेक्षा ठेवू शकतो ना मी तुमच्याकडनं. देऊ शकता ना तुम्ही, का नाही देऊ शकत, का नाही करू शकत? आता ती नॉमिनेटेड नाहीये, पण माझ्या मते ज्या पद्धतीने मी आतापर्यंत गेम पाहिलेला आहे, मला वाटतं दीपाली फायनलिस्ट होण्याची डिझर्विंग आहे. आणि मला दीपाली एक स्ट्रॉंग कॅरेक्टर वाटते पहिल्या दिवसापासून. मी माझ्या पद्धतीने बोलतोय की मी तिच्या पद्धतीने तो होणार नाही. तुझी मैत्रीण आहे म्हणून तू तिला. अरे पण माझा वॉइस आहे. तू आता तू तन्वीला का नाही करत?
तू बहीण आहे. तन्वी मला माहिती आहे की ते ती आता- सगळा पाच अरे पण- सगळ्यात स्ट्रॉंग पण तीच आहे. मला अख्ख्या याच्यामध्ये मी जास्ती क्लोज दीपाली बरोबर मी तिला क्लोजली ओळखतो आणि तिला चांगलं ओळखतो बाकीच्या पेक्षा. तन्वीला नाही. तन्वीला पण ओळखतो मी सगळ्यांना पण- पण मला आत्ता आता वाटतंय तुझं की पण आलेलं आहे. अरे पण माझं ओपिनियन आहे ना, मला बोलू दे. मला आवडतं दीपाली, मला तिचं नेचर आवडतं.